अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ मैत्रिणीनो, स्वामी महाराज तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो हीच त्यांच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. तर मी तर तुम्हाला रोज म्हणते की स्वामीचरित्र सारामृताचे 3 अध्याय आणि 11 माळी जप हा तुम्ही रोज नित्यसेवेत तर करायलाच पाहिजे. पण 3 माळी आणि 11 अध्याय हा ठास कशासाठी? काहींना वाटतं की आपण 3 माळी आणि 11 अध्याय का करायचे, तर ते कशासाठी तर तुम्हाला मी सांगते. तर पहिला अध्याय हा पूर्व कुकर्म नष्ट होण्यासाठी आहे. दुसरा अध्याय हा वर्तमान काळामध्ये सद्बुद्धी व चांगली कर्म घडण्यासाठी आहे. व तिसरा अध्याय हा भविष्य उज्ज्वल होण्यासाठी आहे. त्यामुळे हे 3 अध्याय तुम्ही रोज नित्यसेवेत ठेवाच. त्यामुळे स्वामी महाराज तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. तर 11 माळी कशासाठी? तर पहिली माळ ही गुरुसाठी, दुसरी आईसाठी, तिसरी पित्रासाठी, चौथी पित्यासाठी, 5वी आणि 6वी माळ ही स्वतःसाठी, 5वी माळ क्रोध, लोभ, मोह, मत्सर ही माळी ही राहिलेल्या त्याच्यासाठी आणि शेवटची 11वी माळ ही आपल्याला स्वतःसाठी असते. कारण ही 10 माळी इतरांसाठी, पण शेवटची माळ ही आपल्या स्वतःसाठी असते. त्यामुळे 11 माळी हा तुम्ही रोज नित्यसेवेत ठेवाच. तर त्याचबरोबर आपल्याला 11वी माळ करताना 11वी माळ ही आपली शेवटची पायरी आहे. कारण तुम्हाला स्वतःसाठी ही 11 पायऱ्या आपल्याला ओलांडून यायचे, त्यावेळेस आपल्याला ते स्वामीपर्यंत पोहोचता येते. त्यामुळं 10 माळी ही आपण नीट करा, त्यावेळेसच आपली 11वी माळ येईल. त्यामुळे आपल्याला स्वामीपर्यंत पोहोचण्यासाठी किती पायऱ्या जावं लागतात हे आपल्याला तुम्हाला तर कळतंयच. कारण ते किती अवघड काम आहे. कारण 11 माळी व 3 अध्याय करणं हे खूप अवघड आहे. काहींना वाटतं किती सोपं आहे, परंतु हे किती जण असेल की ज्यांना 11 माळी 3 अध्याय होत नाहीत. त्यामुळे ही सेवा अखंड न पडता तुम्ही नक्की ट्राय करा. कारण स्वामीची सेवा करणं खूपच अवघड आहे. फक्त तुम्ही ही सेवा तुम्ही रोज नित्यसेवेत नियमित करा. त्याचबरोबर सेवा पित्रांची दक्षिणेकडे सकाळी उठल्या दक्षिणेकडे तोंड करून तुम्ही बाह्यसूक्त व पुरुषसूक्त ही सेवा पित्रांची करा. त्याचबरोबर रोज पंचमहायज्ञ ही नित्यसेवेत ठेवा. 1 माळ श्री स्वामी समर्थ, 1 माळ नवरण मंत्र व 1 माळ गायत्री मातेचा मंत्र ही तुम्ही नित्यसेवेत नक्की ट्राय करा. त्याचबरोबर 16 वेळा महामृत्युंजय मंत्र ही ठेवा. तर तुम्ही हे सेवा नक्की करा. कारण स्वामी सेवेला जो सेवा करतो त्यालाच मेवा भेटतो असे तर आपल्याला माहीतच आहे. सेवा केली तरच तुम्हाला मेवा भेटणार आहे. त्यामुळं कुठलीही सेवा करायच्या अगोदर तुम्ही त्याच्या फळाची अपेक्षा करू नका. कारण स्वामी तुमच्या सेवेलाच बांधिले. ज्या दिवशी तुम्ही नामस्मरण सोडताल किंवा सेवा सुटेल तुमच्याकडून, त्यावेळेस स्वामी तुमचा हात सोडतील. त्यामुळं तुम्हाला जर वाटत असेल तर स्वामी तुमच्या पाठीशी उभे राहावे, तर 3 अध्याय आणि 11 माळी हा जप तुम्ही नियमित करा. स्वामी महाराज तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील आणि स्वामी महाराज तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो हीच त्यांच्या चरणी प्रार्थना करते. श्री स्वामी समर्थ.